तिकडे खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्त गुरुकुल या आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या शाळेत पुन्हा एक गंभीर वाद निर्माण झालाय। या गुरुकुलातील एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर जो वर्गाचा मॉनिटर आहे त्याने इतर विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खेडमधली ही घटना आहे। खेडमध्ये अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांच्याकडून। राकेश, नेमकं काय घडलंय? गेल्या काही दिवसांपासून लोटे येथील जे आध्यात्मिक शिक्षण देणारे जे गुरुकुल आहे ते सध्या चर्चेत असलेलं पाहायला मिळते। कारण या गुरुकुलचे जे संचालक आहेत भगवान कोकरे महाराज त्यांना पोक्सो कायद्या अंतर्गत काही दिवसांपूर्वी अटक देखील झालेली आहे आणि याच गुरुकुलमध्ये एक धक्कादायक घटना जी आहे ती समोर आलेली आहे। कारण या आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या शाळेत एका घटनेवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झालेला आहे। कारण गुरुकुलातील एक अल्पवयीन विद्यार्थी जो वर्गाचा मॉनिटर आहे त्याने इतर विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून खेड पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात सध्या तपास देखील सुरू असलेला पाहायला मिळतोय। अल्पवयीन मॉनिटर जो आहे म्हणजे या गुरुकुल मधला त्याच्यावर ही म्हणजे जवळपास सप्टेंबर 2025 मध्ये या गैरवर्तनाच्या घटना ज्या आहेत त्या घडल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यावरूनच आता खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि गेल्या काही दिवसांपासून हेच गुरुकुल जे आहे ते वादग्रस्त म्हणजे त्या विषयावरून पोक्सो अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यावरून चर्चेत होतं आणि त्यामुळे आता हा या रँगिंग सारख्या गंभीर प्रकारामुळे एकच खळबळ जी आहे ती उडालेली आहे आणि त्यामुळे आता या गुरुकुलच्या कार्यपद्धतीवर त्याचप्रमाणे प्रशासनावर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। आता पुढील कारवाई नेमकी काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे। दीपाली, निश्चितच राकेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।